राज ठाकरे मनसेतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातले लाडके साहेब, पण या साहेबांच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्ते संभ्रमात तर पडले नाहीत ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कारण राज ठाकरे कधी मोदींच्या विरोधात व्हिडिओ लावतात, कधी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतात आणि आता मनसेच्या प्रमुखांनी स्वबळाची शिट्टी वाजवलेली आहे। गेले काही दिवस भाजपशी गट्टी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज ठाकरेंची महायुतीशी कट्टी तर झाली नाहीये ना, असा प्रश्न देखील आता या निमित्तानं विचारला जातोय। पाहुयात हा रिपोर्ट। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। हे मी आज आपल्यासमोर जाहीर करतो। हे आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे। या बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत प्रवेश मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर मिळण्यापूर्वीच राज ठाकरेंनी स्वबळाची शिट्टी वाजवली। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। आता राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याची थोरल्या ठाकरेंच्या शिलेदारांनी आणि त्यांच्या साथीदारांनी फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे। ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला। याच्यात सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288 225 काय ज्या काय ते जागा लढणार आहे। हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे, पण हा त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला हा अधिकार आहे, पण आता आपल्या स्वतःच्या पक्षासाठी लढायचं का दुसऱ्यांसाठी पक्ष मतं फोडण्यासाठी लढायचं, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे। दुसऱ्याची सेवा करायला रणांगणात जर कोणी उतरणार असतील तर त्यावर आपण काय बोलणार। काहीही करून सत्तेत यायचा असा निर्धार राज ठाकरेंनी केलाय, तर लोकसभेसाठी प्रचार सभेत राज ठाकरेंना माईक समोर उभं करणाऱ्या महायुतीने काय भाकीत वर्तवलंय ते तुम्हीच ऐका। राज जी ठाकरे चुनाव लड़ रहा है, सीटें कितनी वो बोल रहा है 200 के ऊपर होगी। यही फिगर जब इलेक्शन आचार संहिता शुरू होने तक रहने देना, देखो ये चेंज होते जाएगा, सब फिगर बढ़ जाएंगी या कम हो जाएगा, कभी एडजस्टमेंट हो जाएंगी, बहुत कुछ बदलावा हो सकता है। अजून इलेक्शनला उशीर आहे। प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो, पण ज्याला बोलणी होतात आणि महत्त्वाच्या जागा ज्या निवडून येणाऱ्या असतील त्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर आपोआप युती होते। आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता। यावेळेला त्यांचे आणि शिंदेसाहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत। मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं। राज ठाकरेंच्या मनसेचा आजवरचा विधानसभेच्या मैदानातला परफॉर्मन्स पाहूया। 2009 मध्ये 143 जागा लढल्या, 13 जागा जिंकल्या, 92 जागी डिपॉझिट जप्त झालं। 2014 मध्ये जागा लढल्या 219, जागा जिंकल्या 1, डिपॉझिट 209 ठिकाणी जप्त झालं। तर 2019 मध्ये 101 जागी मनसेने निवडणूक लढवली, 1 जागा जिंकली आणि 86 जागी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। आता स्वबळावर लढणार म्हटल्यावर 3 महिन्यापूर्वीचे मित्र देखील मनसेचे विरोधक झालेले दिसतायत। म्हणूनच की काय राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेचा खरपूस समाचार घेतला। मात्र राज ठाकरेंच्या या टीकेवर युतीच्या नेत्यांऐवजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी खरमरीत उत्तर दिलंय। पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये। आमच्याकडे काय चालू आहे, लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी असंच आहे ना, 1,500 रुपये महिने वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे?
रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत. मला असं वाटतं लाडका भाऊ लाडकी बहीण करत असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात. कारण आपण जे मागच्या 10-20 वर्षात राजकारण केलं ते सुपाऱ्याचंच राजकारण केलेलं आहे. आणि त्यामुळं हे सुपाऱ्या घेणारे देणारे जे आहेत हेच त्यांना प्रिय आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत भूमिका बदलणं ही जणू मनसेची परंपरा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता या बदलत्या भूमिकेमुळे मनसेचं विधानसभेतलं अस्तित्व एका आमदारापुरतं मर्यादित राहिलंय. आता कोणती भूमिका आणि कोणते मुद्दे पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतात याचं उत्तर शोधताना कार्यकर्ते, नेते आणि पक्षप्रमुख सगळेच चाचपडताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.